मी आता मुंबई गोवा हायवे महामार्गावर उभा आहे आणि आपल्यासोबत पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्राचे मौली दरांडे साहेब आपल्यासोबत आहेत आणि आपण मुंबई गोवा काही दिवस 5 ते 6 दिवसावरती गणपती उत्सव येत आहे आणि अशातच हा मुंबई गोवा हायवेचं बरेच वर्ष काम रेखाडलेलं आहे आणि आत्ता गणपतीच्या तोंडावरती संपूर्ण याची कशा पद्धतीने नियोजन असेल यासाठी निरीक्षक हे आपल्या ह्या मुंबई गोवा हायवेची पाहणी आपण त्याच्याकडे जाणून नेमकी काय पद्धती कशा पद्धतीने येते त्याचं नियोजन असेल. सर नमस्ते, पुढे आपलं स्वागत आहे. कशा पद्धतीने मुंबई गोवा हायवेच्या त्या कामात सुरू आणि असं 5 ते 6 दिवस गणपती उत्सव येते कसं बघते काय नियोजन असेल. 27 ऑगस्ट पासून गणेश चतुर्थीला श्री गणरायाचे आगमन होत आहे आणि मुंबई आणि परिसरात राहणारे सर्व कोकणवासीय गावाकडे गणपतीसाठी मोठ्या संख्येने येत असतात. काही खाजगी बसेस, सरकारी बसेस, तसंच आपल्या खाजगी गाडीने ते गावाकडे जातात. तर या मुंबई गोवा हायवेवर जाताना काही ठिकाणी जे आहे रस्ता खराब आहे, बऱ्याच ठिकाणी ब्रिजेस, फ्लायओव्हर वगैरेचे काम सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कुठे जाताना अडचण होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. आपण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून 35 पोलीस मदत केंद्र या ठिकाणी सुरू करत आहोत. प्रत्येक मदत केंद्रामध्ये स्थानिक पोलीस, हायवे पोलीस, स्थानिक प्रशासन, त्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स, क्रेन या सगळ्या सुविधा आपण तिथं ठेवणार आहोत. वायरलेस सेट आपण ठेवणार आहोत, जेणेकरून कुठेही कोणत्याही गाडीला कुठे अडथळा होऊन त्यांना विलंब होणार नाही या दृष्टिकोनातून प्रशासन काम करत आहे. साधारण किती पोलीस अधिकारी या ठिकाणी हायवेवर तैनात असते. नाही, आमचे सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसंच त्यांना आम्ही बाहेरून सुद्धा पोलीस मुख्यालयाकडून एक्स्ट्रा बंदोबस्त अधिकारी आणि अंमलदार त्यांना देणार आहोत आणि होमगार्डसुद्धा 500पेक्षा जास्त होमगार्ड रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त बंदोबस्त लावून गणपती आगमनाच्या अगोदर आणि गौरी विसर्जन झाल्यानंतर रिव्हर्स डायरेक्शनने कुठंही ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. सर अवजड वाहनांसाठी काय डायरेक्शन असेल. अवजड वाहनांसाठी काय डायरेक्शन असेल जी मोठी वेगळी अवजड वाहनांसाठी ऑलरेडी शासनाकडून त्यांना जे अवजड वाहने आहे ते बंदीचे आदेश काल इश्यू झालेले आहे. तर उद्या रात्री 2400 वाजल्यापासून अवजड वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर 5 ते 6 दिवसात गणपती उत्सव आलेला आहे आणि यासाठी महामारी निरीक्षक हे आपण पूर्णपणे ही सुस्थिती असणं यासाठी हा दौरा केलेला आहे. पुढे न्यूज सागर जैन, रायगड.